सो गाईज बघा ही गाडी आपली काय आहे तिचा स्मेल आहे सेन्सर मग सेन्सर असतो हा तो खराब झालेला काय शॉर्ट झाला मुली वापरतात त्या 5 लाख ते नव्ह याला म्हटलं रामकृष्ण हरी अरे रामकृष्ण रामकृष्ण आली वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो गाईज ह्या ब्लॉगमध्ये आपण घेऊन चाललो आहे आपली ब्लॅक क्रेटा. सो वेट घेत आहे आपली गाडी. सो गाईज बघा ही गाडी आपली खूप घाण झाल्या, डस्ट जास्त साठला आहे. सो गाईज इथं असं ओपन आहे थोडं समोर आमचं घर, त्यामुळं धुळा जास्त येतो आहे. सो गाईज गाडी खूप घाण झालेली आहे आणि आपण ह्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी चाललो आहे. सो यस आपल्याला ह्या गाडीची सर्व्हिसिंगसाठी जायचं आहे अँड सर्व्हिस सेंटर आपण शिरोलीमध्ये आहे. सो या हुंडाईचं सर्व्हिस सेंटरमध्ये चाललो आहे आपण अँड यस आता गाडी आपण सर्व्हिसिंगला नेऊया. आणि हे बघा दिस इज आवर विलेज स्ट्रीट. हे बघा ही पण आपलीच गाडी आहे. किती शांत गल्ली आहे आमची बघा दुपारच्या वेळी. सो नाव इट्स 2:30. आता आपण चाललो, या लेट्स गो. गाईज बेसिकली ही कार आम्ही आता रिसेंटलीच बाय केल्या बिकॉज आमची एक इलेक्ट्रिक गाडी आहे ZSEV अँड फॉर लॉंग रूट वी हॅव बाय दिस कार. सो गाईज आम्ही ही कार बेसिकली लॉंग रूटसाठी यूज करतो आहे, फॅमिली ट्रिप्स लाईक दॅट. सो खूप मस्त गाडी आहे गाईज, मला खूप आवडतं. नाईट एडिशन आहे ब्लॅक क्रेटामध्ये. सो येस गाईज खूप मस्त आहे गाडी. आणि आता आपण या गाडीची सर्व्हिसिंग करायसाठी चाललो आहे. सगळी सर्व्हिसिंग मस्तपैकी करून येऊया आपण आणि शोरूममध्ये आपण नवीन कार्स एक्सप्लोअर करायचा काय काय नवीन आल्यात अँड येस सो दॅट इज दॅट गाईज. चला आता निलेश यायला लागला आहे कारण एकटं जायला नको वाटते. सो निलेशला बोलवले, यो आला 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 हे बघा. सो यस लेट्स गो गाईज. अरे ब्लॉग सो गाईज मी आणि निलेश चाललो आहे. सो शोरूम बेसिकली शिरोलीमध्ये आहे, हुंडाई शोरूम. सो लेट्स गो. हिअर वी गो गाईज. झालं आपलं शोरूम हुंडाई. चला सो गाईज आता गाडी आपण यांच्या ताब्यात दिल्या. बघा इथं सर्व्हिस सेंटर आहे यांचं शोरूमच्या मागच्या साईडला. इथं आपली कार यस वर चाललं वाटतं. दॅट सेन्सर चेंज करायला लागणार. काही नवीन गाडी आहे नाईट एडिशन ब्लॅक. ह्याला हे फुल डिस्प्ले इथपर्यंत असा काय ठेवलं तरी वास यायला चांगला काढा ना आपल्या गाडी. आणि बघा काय झालं इथं बटन आहे वर पुढं मागं शीट करायला. ही गाडी परचेस केलेली आहे तुमचं होय काय? मला वाटलं इथलीच नाही टोपे बिपे आहेत नवीन. ठेवला गेला जरा जास्तच मॉडिफिकेशन केली की नाही गाडीत. पण घेतलं तर बघ की डिस्प्ले कसा आहे काय आहे. तिचा स्मेल आहे कापूर आहे वाटतं. हा होय कापूरचा वास आला. चांगले आला ॲटोमॅटिक आहे बेबी. टॉप एंड मॉडेल. खालचं वर ठेवले पायातलं. काय ह्याचं जरा स्मूथ आहे. आवडत काय नाही माहिती आहे का बाबा. हे आहे की नाही ही लई तोंडाला आले त्याचा फायदा बघ की. अरे आपल्या गाडीत पण दिसते की. आपल्या गाडीत कुठे दिसते हे बघ. त्याचं हे दिसते साईडचं कुठली गाडी यायला आपलं लो स्पीड. हा आमच्या MG दिसते रे तसं 360 डिग्री कॅमेरा चांगला. सेन्सर मग सेन्सर असतो हा तो खराब झालेला काय शॉर्ट झालेला. काय वर काय करते सेन्सर. पैसे काय झालं काय 10,000 आणि ते काय कसं वर्क करते. जो सेन्सर आहे कार्बन जाणार आहे तो तिथे कॅल्क्युलेट करून तुमचा DPF ऍक्टिव्हेट करते रिबर्न. झालं ना व्यवस्थित. ओके. त्या डॅडच्या कॉन्टॅक्ट्समुळे जरा इथं लगेच 2 मिनटात आम्हाला करून दिलीत. गाडीचं काम काय असेल ते लगेच घेऊन सेन्सर काय असेल ते बदलला आणि आता आम्ही परत चाललोय. हां
चहा प्यायचा राहिला राहून दे म्हणलं, आपण तसं बी पित नाही. सो आता आम्ही परत चाललोय गाईज. हे दाखवायला लागत नाही बहुतेक रे, लागते. बरं ठीक आहे, आता निलेश ड्राईव्ह करायला आहे. सो लेट्स गो गाईज. लो गाईज, आम्ही आलो घरी. जास्त वेळ गेलाच नाही आमचा इथं. सो पटकन काम झालं. दॅट इज एक मस्त काम झाले. भारी वाटते. थँक्यू सो मच निलेश आल्याबद्दल. आभारी आहे म्हणतोय. नाश्ता एवढे लॉंग ड्राईव्हर आणली की त्याला घेऊन फिरू. संध्याकाळी देऊया की. संध्याकाळी महालक्ष्मीला जायचं आहे. सो गाईज हा यो गाईज, तर फायनली कार इथं पार्क केल्या. या 2 मिनिटाचं काम होतं गाईज. लय लवकर झालं काम आपलं. मला वाटलं थोडा जास्त वेळ जाईल, काहीतरी नवीन तिथं करायला भेटेल. सो तसं काही झालं नाही. जास्त मोठं काम, मेजर काम नव्हतं. सो एक सेन्सर चेंज केला आहे अँड दॅट इज दॅट गाईज. या आता आपण जाऊन जरा रेस्ट करूया. सो लेट्स गो. एखादी कुठले तर 2 व्हीलर पाहिजे ना मम्मी, चांगली. कुठले आहे? ओला काय 2 व्हीलर म्हणायची होती. मुली वापरतात त्या, मुली वापरतात. मुलांसारखी काय तर चांगली. रॉयल एनफिल्डची ते, रॉयल एनफिल्डची ते, रॉयल एनफिल्ड काय. पेट्रोल टाकतो की माझं मी. मिळव की जरा 4-5 हजार तर मिळव पेट्रोल पुरतं तर महिन्याचं. मिळवते बा. घेऊया गाडी. गाडी घ्यायची काय बाबा, त्याचा खर्च कोण? अगं पेट्रोल टाकायला येईल ना. पेट्रोलचा पुढचा प्रश्न आहे तो. पहिला गाडी घेतलं, पहिला खर्च काढून घ्यायला गाडी. कितीला बसते ती गाडी? 5 लाख. मोठी 4 व्हीलर येईल की रे. आणि मोठी गाडी काढी तुझ्याच नावावर गेली. मोठी कोण गाडी पळवते? 2 व्हीलर पाहिजे. कोण पळवते वे? 2 व्हीलर असते ना. पळवतात बारक्या, मोठ्या पळवायच्या बारक्या. शानेस 2 व्हीलर बा. 2 व्हीलर असणे म्हणजे मुलग्याकडे का 2 व्हीलर पाहिजे ना. आहेत माप 2-3. कुठं आहे ते? काय चांगलं नाही. काय आपल्या 2 व्हीलरची गरज नाही. 2 व्हीलरची मला गरज आहे ग. कशाला? फिरायला चांगलं वाटतं ना. रुबाबदार गाडी एक. हां सांग की पप्पासनी एक घ्यायला. नाही पैसे कुठलं बाबा, घर बांधायचं काय गाड्याच घेऊन फिरतोय. गाईज जस्ट आय वोक अप. सो गाईज जरा दुपारचं झोप काढली मस्तपैकी. सो गाईज आता माझ्याकडे शूट करण्यासाठी काही कॉन्टेंट नाही आहे. काय करू आय डोंट नो व्हॉट टू डू राईट नाव. सो आता जरा काय तर खाणार गाईज, मला खूप भूक लागल्या. अँड येस तुम्हाला काय दाखवू शकतो का बघतो. सो वेट फॉर इट गाईज. जस्ट आता माझा डिनर झाला आहे आणि आय एम फीलिंग सो मच गुड राईट नाव. सो आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला. सो मी, निलेश आणि सुरता चाललो आहे आम्ही महालक्ष्मीला. सो या हिअर इज माय बाईक. ओला बाईक म्हणता येत नाही, मोपेड आहे. आणि बघा ही गाडी चार्जिंग लावल्या आणि इकडं हे जहाज आपण काम करून आणलं. सो या गाईज आपण आता ओलानं त्याच्या घरी चाललो आहे आणि तिथून कारनं जाणार आहे. सो लेट्स गो. आला तासभर हे करत बसलेला, आवरत बसलेला. रात्री पोरगी बघायला जाणं असले बघा. इथं निलेश त्यांची कार आहे. चला गाईज यू. कसा आहे? मोठी माणसं आहे तो इकडं आणि त्यापेक्षा मोठी इकडं. ते नव्ह, याला म्हटलं रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण आली. अरे नाही रे बाबा. अरे तुझ्या आईचा. अरे काय झालं बघू. अरे काय झालं, थंडी उतरली आणि मी 2 व्हीलर नाही आलतो
आणि एका हल्ली हातात आणि हरीचा काय संबंध? एका हातात आणि मग मी रामकृष्ण हरीच म्हणालतो आणि ते चुकून अरे तू मला सांग आता गडबडीत होत नव्हे भाऊ जरा. रामकृष्ण हरी काय एकदा म्हणलेलं आपण तुम्ही आता काय तर सांगालतास नाही रामकृष्ण हरी आम्ही बरोबर हे आहे सनातनी सनातनी. चला चला यो गाईज आम्ही पोचलो आहे आता बघा इथं गाडी पार्क केल्या आणि इथून समोर आपलं महालक्ष्मी मंदिर आहे. सो लेट्स गो बॉईज. गर्दी कमी आहे आजचं बघा, वेळानं आली सोडा, गर्दी कमीच असणार. आमचं दर्शन झालेलं आहे खूप मस्त. अरे कडो तिथं मला एका ढकललाच, त्याला बघायला लागलेलं मी एकसारखं, खरं मारलो नाही त्याला. सो गाय जरा बघा आता मंदिर मोकळच झाले बऱ्यापैकी. प्रसादचं पूर्ण उचलू अरे होय, ते मला वाटलं मामा आज नाहीच आहेत. मामा इकडे येऊन बसल्यात. मामा तपस्या करायलात मामा. चला प्रदीक्षा नाही घालून आपण जाऊया नारायणी. आमचं फायनली दर्शन झाले आणि आम्ही आता चाललो घरी. हे बघा कसा बसलाय. काय रे बोलकी सुरू जा बोलकी काय काय तो काय आता आम्ही दर शुक्रवारी महालक्ष्मीला येतोय आणि आम्ही तिघच असतोय मोस्टली कायम. तिसरा मेंबर नसला तर दोघं बी जात नाही, एकटा बी जात नाही. त्यामुळे आलं की तिघच येते, असा विषय आहे आमचा शुक्रवारचा. एवढं खोटं बोलायला काय मागच्या शुक्रवारी दोघं चालतो. अरे तेव्हा शुक्रवार नव्हता गुरुवार दा पहिला दिवस आणि पहिला दिवस होता आणि ते 1 जानेवारी होतं म्हणून आलो आम्ही. नाही. सो असा विषय होता गाईज. खरं शुक्रवारचं येताना आम्ही मोस्टली तिथेच येतो. सो या लेट्स गो. आता चाललोय घरी आम्ही. हे बघा घरची झोपलीत वाटतं गाईज. मी पण आलोय घरी आता अँड दॅट इज फॉर ऑल डे. सो दिस इज माय बेसिकली फ्रायडे डे इन माय लाईफ. सो असा शुक्रवारचा असतो माझा दिवस. महालक्ष्मीला जाणं संध्याकाळी आणि कॉलेज असलं तर कॉलेज, नाही तर असं काय तर दिवसभर घरात करत बसणे, गेम खेळणे किंवा काय तर. सो या गाईज तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा अँड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड मिळते नेक्स्ट ब्लॉग मी गाईज. बाय बाय.